घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो की आजीने ऐश्वर्यासाठी दूध आणलेलं असतं. ती तिला म्हणत असते की हे घे ऐश्वर्या, बाळा जरा दूध पी, म्हणजे तुला छान वाटेल, बरं वाटेल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की नाही आजी, मला काही खायची प्यायची इच्छाच नाही आहे. त्यावर आजी तिला समजावून सांगते की हे बघ, अशी इच्छा होत नाही म्हणून खायचं प्यायचं नाही, असं या दिवसांमध्ये करायचं नसतं. आता खा पी, व्यवस्थित राहा. आता तुझ्या बाळाची होणाऱ्या काळजी तुला घ्यायला हवी की नाही? हे असं न खाऊन पिऊन कसं बरं चालेल? जरा छान खात पीत जा, व्यवस्थित राहा. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की नाही आजी, अहो मला मन करतच नाही हो खाऊन पिऊन व्यवस्थित राहण्याचं. खरंच नको मला दूध. मला ना काळजी वाटते या सर्व गोष्टींची. मनातल्या मनात सुमित्राला मात्र हे सर्व बघून खूपच राग येत असतो. ती म्हणत असते खरंच ही ऐश्वर्या किती नीच बाई आहे. म्हणजे गरोदर नाही आहे तरीही गरोदर असल्याचं किती चांगलं ढोंग करते ही मुलगी. नाही, काहीही झालं तरी हिला मी चांगली अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की ऋषिकेश आणि जानकी त्या ठिकाणी आलेले असतात. आता ऋषिकेश जानकी त्या ठिकाणी आल्याबरोबर आजी त्या दोघांकडेही बघते आणि लगेचच म्हणायला लागते, तर तुम्ही दोघं एकत्र आलाय म्हणजे मी तुमच्याकडून दोघांकडूनही चांगली बातमी असेल अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही, काय बरोबर ना? आणि तसंही ऋषिकेश, काय रे, तुझ्या जुन्या बायकोने तुझ्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या केल्या की नाही? नाही म्हणजे जुनी बायको सह्या करेल तेव्हाच तर पुढचं सगळं व्यवस्थित होईल ना, म्हणून विचारते. त्यावर ऐश्वर्यासुद्धा म्हणते, जानकी पेपर्सवर सह्या केल्यास का? त्यावर जानकी म्हणत असते, हो केल्यात मी ह्या पेपर्सवरती सह्या. त्याबरोबर आता लगेचच इकडे आजी म्हणायला लागते की चला उत्तम झालं, म्हणजे आता ऋषिकेशची जुनी बायको लग्न करण्यासाठी आडकाठी आणणार नाही. ऐश्वर्या बघ, जानकी नावाचा हा काटा आपोआप तुझ्या रस्त्यातून कसा बाजूला झाला येतो. त्याबरोबर हे ऐकून मात्र ऋषिकेशला राग येतो आजीचा आणि ऋषिकेश पटकन आजीला म्हणतो, आजी काय चाललंय तुझं? असं का बोलतेस तू सतत जानकीला? नको ना उगाच तू तिला बोलूस. त्याबरोबर सुमित्राला सुद्धा राग येतो आणि ती म्हणत असते, आई पुरे कर ना आता तुझं, तू का उगाच त्या जानकीच्या मागे लागतेस? तू फक्त तुझ्या कामाचं जे आहे ते बोल ना. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणत असते की मी या पेपर्सवरती सह्या करून दिलेल्या आहेत, हे घे. आणि मग आता ती ऐश्वर्याला ते पेपर्स देऊन टाकते. ऐश्वर्या ही म्हणत असते की चला उत्तम. तर जानकी तिला तू हे पेपर्स कुठून बनवून घेतले असं विचारते. तर ऐश्वर्या म्हणते, मी हे पेपर्स कुठून बनवून घेतले हे मला तुला अजिबातच सांगायचं नाही आहे. त्यावर जानकी म्हणत असते, का? सांग ना मला हे पेपर्स तू कुठून बनवून घेतलेस ते. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते की आम्हालासुद्धा कळू देत. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की नाही, तुम्हाला कळण्याची मुळात काही गरजच नाही आहे. नाही तर काय होईल ना, तू जाशील लगेच आणि तुला कसं कोणाला घोळात घ्यायचं हे बरोबर माहिती आहे. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणायला लागते की बरोबर, ते सगळं जाऊ दे, आपण पुढच्या तयारीला लागू, बाकीचं सर्व बोलू. तर आता लगेचच ऋषिकेश हा म्हणत असतो की अगं ऐश्वर्या, आम्ही बोलतोय, आम्हालाही वकिलाचं नाव सांग, कारण की आम्हालासुद्धा केसचा फॉलोअप घेता येईल ना म्हणून. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही काही काळजीच करू नका अहो मी आहे ना, तुम्ही फक्त सर्व गोष्टी माझ्यावरती सोडून द्या. मी हे सगळं अगदी व्यवस्थित फास्ट ट्रॅकवरती मॅनेज करणार आहे आणि तुमचा डिवोर्ससुद्धा लवकरात लवकर होईल. मी आहे ना, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, बाकी सर्व गोष्टींची तुम्ही काळजीच करू नका. आणि मग त्यांनी सह्या केलेले पेपर्स ऐश्वर्या चेक करते आणि म्हणते, चला सह्या झाल्या म्हणजे आता आपण मोकळे झालो. आता कसं सर्व व्यवस्थित पार पडेल याची मला शाश्वती मिळाली. त्याबरोबर मात्र आता जानकीला हे सर्व बघून वाईट वाटत असतं मनातल्या मनात. तर लगेचच ऐश्वर्या ही जानकीला म्हणत असते, चल मग आता लग्नाची तयारी करायला लाग. नाही काय आहे ना, आता तुला तयारीसुद्धा करायला मदत केली पाहिजे आम्हाला. त्याबरोबर मग मात्र जानकीला खूपच जास्त दुःख होतं आणि आता ती तिकडनं थेट निघूनच गेलेली असते. ऋषिकेशसुद्धा आता तिकडनं बाहेर जातो. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की लताबाई ही मायाला विचारत असते, माया अगं सकाळी जेव्हा मी उठले त्यावेळेस तू माझ्या आजूबाजूला नव्हतीस, कुठे गेली होतीस तू? त्यावर माया 2 मिनिटं वाट बघते. लताबाई विचारते, अगं काय विचारते मी, कुठे होतीस तू? माया सांगते, अहो ते मी काही नाही,
खिडकीजवळ उभे राहून रडत होते. त्यावर मायाला लता म्हणत असते, तू एक काम कर, तू मला ना तुझा भूतकाळ सांग. कदाचित त्याच्यातून आपल्याला कळेल की ह्या माणसाने तुला का किडनॅप केलं. त्यावर लगेचच माया म्हणते, अहो तुम्हाला कसं कळेल माझ्या भूतकाळावरून. त्यावर लता म्हणते, अगं तू सहज सांगतेस अशा हिशोबाने सांग. मग माया सांगायला लागते, माझा जन्म मुळशीचा. मी लहानाची मोठी मुळशीतच झाले. नंतर बाबांची बदली झाली म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मग तिकडे आम्ही काम केलं आणि आता आई बाबा म्हातारे झाले, मी कामाला लागले. त्यावर ती विचारते, मला सांग तुझं काही प्रेम वगैरे कोणावर होतं का, म्हणजे तसं काही. त्यावर ती म्हणते, अहो नाही हो, मी खूप ब्राईट स्टुडंट होते आणि कॉलेज संपलं तशी मी लगेच कामाला लागले. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, अगं मग तुझ्या भूतकाळात सुद्धा असं काही नाही आहे गं, जेणेकरून आपल्याला हे जाणवेल किंवा कळेल. त्यावर ती विचारते, आणि तुमचं. त्यावर लगेचच ती सांगते, नाही माझं असं नक्कीच काही नाही आहे, पण माझी मुलगी जानकी नक्कीच, तिची जाव आहे ना ऐश्वर्या, तिनेच हे सगळं केलेलं असणार ही मला खात्री आहे. ऐश्वर्याचा या सगळ्याशी संबंध असणार. कदाचित मी माझ्या मुलीच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या आयुष्यात हे एवढं सगळं दुःख आलं, तिच्या आयुष्यात एवढा सगळा त्रास आला ना, म्हणून देवानेच मला ही सगळी शिक्षा मिळवून दिली आहे. त्यावर माया लगेचच म्हणायला लागते, काकू अहो असं नका बोलू. हे बघा, तुम्हीच म्हणताय ना तुमच्या मुलीचा तुमच्यावर खूप जीव आहे, मग तुम्ही असं कशाला म्हणताय. तर इकडे ऋषिकेश, जानकी, सौमित्र, अवंतिका चौघंजणं चर्चा करत असतात. अवंतिका ही म्हणत असते की नक्कीच तो जो काळे कपडे घातलेला माणूस सारंग भाऊजींनी आपल्या घराबाहेर पाहिला होता ना, तोच त्या ऐश्वर्याची मदत करत असणार. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, एक्झॅक्टली बहिणी, तू जे म्हणतेस ना ते मलासुद्धा अगदी व्यवस्थित पटतंय. तो माणूसच नक्की ऐश्वर्याची मदत करत असणार. म्हणूनच तर तो आपल्या घरी येताना काळ्या रंगाचे कपडे घालून आला होता, जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये. आणि त्याच्या गाडीवरती नंबर प्लेटसुद्धा नव्हती की. त्याबरोबर आता जानकी म्हणायला लागते की मग हीच तर आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चला, ह्याच्यावरून आता आपल्याला माझ्या आईला शोधून काढायला मदत होईल. तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात ना भाऊजी, तिकडे काही कळालं का. त्यावर सौमित्र सांगायला लागतो की नाही गं वहिनी, पोलीस स्टेशनला तर मला तुझ्या आईबद्दल काही माहिती मिळालीच नाही. उलट मी ज्या 2-4 कन्स्ट्रक्शन साईटची माहिती काढली होती तिकडेसुद्धा जाऊन बघितलं, पण तिकडेसुद्धा तुझ्या आईबद्दल मला खरंच काही कळालेलं नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून ऋषिकेश म्हणायला लागतो की कदाचित जानकी म्हणत होती तसं जर त्याने जानकीच्या आईची जागा बदलली असेल तर. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकी खूपच जास्त ओव्हर पॅनिक होऊन जाते. ती म्हणत असते, जर असं झालं असेल तर नाही मला बघवणार. अहो ऋषिकेश, एक नातं वाचवण्यासाठी मी दुसरं नातं नाही तोडू शकत. तुमच्याबरोबरचं लग्नाचं नातं मला नाही गमवायचं. कळतं आहे ना तुम्हाला, हे सगळं मला खूप जड जाणार आहे ऋषिकेश, मला नाही कळत आहे मी या सर्वातून कशी बाहेर पडू. असं म्हणत आता जानकी ही ढसाढसा रडायला लागते. जानकीची ही अवस्था बघून सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश तिघांना पण वाईट वाटतं. ऋषिकेश येतो आणि जानकीला समजावायला लागतो, जानकी हे बघ, रडू नकोस, शांत हो, रडू नकोस. अगं हे सगळं नाटक आहे, तू का रडतेस. त्याबरोबर सौमित्रसुद्धा जानकीला म्हणत असतो, अगं वहिनी ऐक ना आमचं थोडं, अगं रडू नको, हे सगळं खोटं आहे की नाही आपल्याला माहिती आहे ना. मग त्याबरोबर अवंतिकासुद्धा म्हणायला लागते, एक्झॅक्टली वहिनी, हे बघा हे सगळं खोटं आहे. आणि फॉर एन एक्झाम्पल, उद्या जाऊन जरी ऋषिकेश दादांचं ऐश्वर्याबरोबर लग्न झालं ना तरी काहीच फरक पडत नाही. अहो तुम्ही खोट्या सह्या केल्या असल्यामुळे केस विड्रॉ करू शकतो. आपण म्हणू शकतो की नाही आम्हाला डिवोर्सच नको आहे, आम्ही हे सह्याच केलेल्या नाही आहेत, झालं, इतकं सोपं आहे. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणत असते, पण तुम्हाला सगळ्यांना का कळत नाही आहे, मला एवढ्यापर्यंत मुळात पोहोचायचंच नाही आहे, मला हे सगळं नकोच आहे, मी नाही बघू शकत. ज्या मुलीच्या सावलीला उभं राहणंसुद्धा धोक्याचं आहे तिच्याबरोबर माझ्या नवऱ्याचं लग्न कसं बघू शकते मी माझ्या उघड्या डोळ्यांनी. नाही, हे काही नाही ऋषिकेश, हे बघा आपल्याला असं काही होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला काहीही करून, अगदी काहीही करून कुठला ना कुठला तरी मधला मार्ग शोधून काढायचा आहे. बास, मला त्या व्यतिरिक्त काहीच माहीत नाही, पुरे झालं आता. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी हो, तू शांत हो, काळजी करू नको, आपण ना या सगळ्यातून नक्की काहीतरी मधला मार्ग शोधून काढू, हां, काळजी करू नकोस. त्याबरोबर आता लगेचच इकडे सौमित्र हा विचारायला लागतो, दादा नेमकं तुझ्या मनात काय आहे, आणि जर त्या माणसाने आपल्यावरती लक्ष ठेवलं असेल तर आपण काय करायचं. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ, त्या माणसाने जरी आपल्यावरती लक्ष ठेवलं असेल तरीसुद्धा आपण गपचूपपणे जानकीच्या आईला शोधण्याचं आपलं काम सुरू ठेवायचंच. त्या माणसाला कळायलासुद्धा नको अशा पद्धतीने. तर
आता अवंतिका म्हणत असते ऐश्वर्याने घरात लग्नाची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. मग लग्नाची तयारी प्लस हे सर्व आपल्याला कसं जमणार आहे? आपल्या सगळ्यांचीच तारेवरची कसरत होणार आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो की नाही, ते तर सगळं मला मान्य आहेच, पण काहीही झालं तरी आपल्याला काही करून जानकीच्या आईला शोधून काढायचं आहे, म्हणजे काढायचं आहेच, आणि यात आपल्याला सगळ्यांना यश मिळायलाच हवं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता ऐश्वर्या ही गुरुजींना बोलवून घेते आणि आता ती गुरुजींबरोबर लग्नाच्या तारखेबद्दल चर्चा करत असते. ती त्यांना विचारत असते की गुरुजी, लग्नाची तारीख लवकरात लवकरची कधी आहे? गुरुजी सांगतात की 2 दिवसांनंतरचा मुहूर्त हा उत्तम आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय 2 दिवसानंतरचा मुहूर्त? वा वा वा, मग छान मुहूर्त सापडला आपल्याला. आपण ह्या 2 दिवसानंतरचा जो मुहूर्त आहे तो पहिला मुहूर्तच पकडू. म्हणजे कसं, हळद, मेहंदी, संगीत सगळं काही अगदी छान सादर संगीत पद्धतीने व्यवस्थित आपल्याला करता येईल, आहे की नाही आजी? नाही म्हणजे कसं ना, सगळं व्यवस्थित व्हायला हवं म्हणून फक्त मी म्हणत होते. तुम्हाला काय वाटतं आजी? त्याबरोबर लगेचच आता आजी तर नंदीबैलाप्रमाणे मान हलवते आणि ऐश्वर्याने हे जे काही ठरवलेलं असतं त्याच्यासाठी होकार देते. तर आता इथे बसलेल्या सुमित्राला मात्र ह्या सर्व गोष्टी अजिबातच पटत नसतात. मनातल्या मनात सुमित्रा म्हणत असते की ती नालायक बाई आहे ही. हिचा नवरा आता मेला आहे आणि हिचं बघा काय चाललं ते, दुसरं लग्न करते तर करते, ते सुद्धा एवढ्या थाटामाटात. तर आता मुद्दामून ऐश्वर्या सुमित्राला विचारते, आई तुम्हाला सुद्धा हे सगळं मान्य आहे ना? नाही म्हणजे तुमचं काही ओपिनियन? त्यावर सुमित्रा काही बोलण्याच्या आधी आजीच म्हणत असते की अगं, ती का नाराज होईल किंवा तिला काय हे सगळं मान्य नसेल? ती थोडीच तुझ्या सुखाच्या आडवी येणार आहे. उलट तिलासुद्धा हेच हवं आहे की तू आनंदी असावं. बरोबर बोलते ना गं मी सुमित्रा? त्याबरोबर सुमित्रा काही बोलण्या अगोदर आजी पुन्हा म्हणते, बघ हो म्हणाली की नाही ती, मला माहिती आहे गं माझ्या मुलीची सवय. ऐश्वर्या तू ना काही काळजीच करू नको. आपण तुझ्यासाठी अगदी उत्तम छान छान साड्या वगैरे सुद्धा आणू आणि सगळं लग्न कसं सादर संगीत करू. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच सुमित्रा म्हणायला लागते की काय बोलतेस तू या आई? तुला तरी कळतंय का? अगं उगाचच्या उगाच काहीही बोलशील का? अगं ऐश्वर्या, आपण साध्या पद्धतीने लग्न करूच शकतो ना. तुझा नवरा गेला आत्ता आणि तुला हे सगळं करायचं आहे. त्यावर मग मात्र आता ऐश्वर्या ही म्हणायला लागते की आई अहो ते म्हणजे. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असते की हे बघ सुमित्रा, तिला आनंदी राहायचं आहे, तिला जर वाटतं एवढं सगळं करावं, सोहळा साजरा व्हावा तर करूया ना, काय हरकत आहे? ऐश्वर्या आपण ना तुझ्यासाठी छान शालूसुद्धा घेऊ. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आजी चालेल ना. आता इकडे यांची चर्चा सुरू असतेच. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकीसुद्धा येतात. ऋषिकेश जानकीला बघून ऐश्वर्या म्हणते, बरं झालं तुम्हीसुद्धा आलात आहो. त्याबरोबर आता जानकीला ऐश्वर्या ऋषिकेशला जे आहो म्हणत असते त्याचा खूप राग येत असतो. तर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आत्ताच आहे ना गुरुजी येऊन गेले, त्यांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त काढला आणि तुम्हाला माहिती आहे का, मुहूर्तसुद्धा केवढा जवळचा आहे तो. 2 दिवसानंतर लगेचचा मुहूर्त आहे. 2 दिवसात सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय 2 दिवसात एवढा जवळचा मुहूर्त? ऐश्वर्या, अजून माझा आणि जानकीचा डिवोर्स झालेला नाही आहे. कमीत कमी त्या प्रोसिजरसाठी 6 महिने जातील. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मी म्हटलं ना तुम्ही काळजी करू नका म्हणून. फास्ट ट्रॅकवरती मी सगळं मॅनेज करेन. अहो तुम्ही या सर्व फालतू गोष्टींची ना अजिबात काळजीच करू नका. तुम्ही आता फक्त निवांत राहा. मी आहे ना, मी सर्व मॅनेज व्यवस्थित करून घेईनच हां. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते की लग्न एकदा की झालं की कसं सगळं छान वाटेल, छान होईल ना वातावरण. म्हणून मी म्हणते ऋषिकेश, खरंच किती म्हणजे जानकीने डिवोर्स दिल्यामुळे सोप्या झाल्या गोष्टी. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, आता मला राहवत नाही म्हणून मी बोलतेच. नाही ऐश्वर्या, म्हणजे तू दुसरं लग्न करतेस यामध्ये मी जरूर विरोध दर्शवला नसेल, पण अगं तुझा पहिला नवरा मरून अजून फार काळ झालेलाच नाही आहे, तर तू लगेच एवढा हा उत्साह दाखवतेस तो. कसं वाटतं हे? घरच्या घरी साध्या पद्धतीनेच लग्न करूया ना आपण. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की
आई हो, मला ना ह्या लग्नाचा सोहळा होताना बघायचं आहे. मला हे लग्न खूप छान मोठं व्यवस्थित करायचं आहे. नाही म्हणजे मला हे माहिती आहे की आपण जास्त कोणा पाहुण्यांना तर बोलवू नाही शकत, आपण जवळच्याच लोकांना बोलू. पण मी एक खरं बोलू का, मला ना खूप छान पद्धतीने लग्न करायचं आहे. असं म्हटलं जातं, आई जे काही ऐकते, आईबरोबर जे काही घडतं ते सगळं बाळापर्यंत पोहोचत असतं. आणि मला माझ्या बाळापर्यंत चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी पोहोचवायच्या आहेत. म्हणूनच मी हे सगळं करते. बाळाला जाणवतं पोटात असलेल्या, असं म्हणतात ना, मग माझ्याही बाळाला जाणवत असेल की. बरं जाऊ दे, चला अजून लग्नाची आपल्याला बरीच तयारी करायची आहे. मी जाते असं ऐश्वर्या म्हणत असते. हळद काढवायची आहे. त्याबरोबर आजी म्हणते, अगं तू कशाला काढवतेस हळद, ही आहे ना जानकी, तशी ही आता ही फुकटच असणार आहे, मग ही कालवेल ना हळदीची हळद. त्याबरोबर लगेचच पुढे डेकोरेशन वगैरे सर्वच सर्व बघावं लागणार आहे ना ऐश्वर्या, असं सुद्धा आजी म्हणायला लागते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आजी अहो तुम्ही काही म्हणून काही काळजी करू नका. मी घरातल्या एकाही सदस्याला काहीही काम करू देणार नाही आहे. म्हणून मी आधीच बाहेरून माणसं बोलवलेत. माझी एक मैत्रीण आहे, ती सर्व काही लग्नाचे इव्हेंट वगैरे घेते, तर सर्व ती बघेल. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र सुमित्राला आणखीनच जास्त टेन्शन येऊन जातं की नेमकं ही ऐश्वर्या काय काय करणार आहे. ऐश्वर्या म्हणत असते, आई अहो खरंच काळजी करू नका, सर्व कसं अगदी व्यवस्थित आणि सांद्र संगीत पद्धतीनेच होईल. हे सर्व मी माझ्या बाळासाठी करते. आता खऱ्या अर्थाने माझ्या बाळाच्या जन्माचा सोहळा होईल, कारण त्याला त्याचे आई आणि बाबा दोघेही समोर दिसतील. खरंच मी खूप खुश आहे. इतक्यात त्या ठिकाणी आता तो माणूस आलेला असतो आणि तो सांगतो की मला मॅडमनी पाठवलं. मग लगेचच आता तो कामाला लागलेला असतो. तो विचारतो, तयारी कुठून करायची. मग ऐश्वर्या त्याला सांगते, त्या कोपऱ्यापासून. बिचारा पदरेला कंबर खोचल्यासारखा तयार होतो आणि लगेच कामाला लागतो. ऐश्वर्या म्हणते, बघितलं ताई, लगेच कामाला लागला की नाही. तर आता आपण पाहतो की इकडे सुमित्रा ही म्हणत असते की बरं, पुरे झालं आता सर्व, चला आता आपल्याला पुढची कामंही बघायची आहेत. तर लगेचच आता सुमित्रा ही आजीला म्हणते, आई तू चल माझ्याबरोबर, आणि तिला तिकडनं घेऊन जाते. तर लगेचच ऐश्वर्या जानकीला म्हणते, चला फायनली तू सह्या केल्यास म्हणजे तुला खरं कळलंच तर. त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुलाही व्यवस्थित माहिती आहे आणि मलाही, या सह्या मी का केल्या आहेत ते. त्यामुळे एकदा का तुमचं लग्न पार पडलं की ताबडतोब मला माझ्या आईचा पत्ता मिळाला पाहिजे, हां, लक्षात ठेवायचं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की हो हो धीर धर, तुझी आई कुठे आहे हे तुला लवकरच कळेल, काळजी करूच नको. त्यानंतर आता ऋषिकेशच्या हळदीसाठी हळद ही ऐश्वर्याने आणि आजीने मुद्दामूनच जानकीला कालवायला लावलेली असते. अर्थात स्वतःच्याच नवऱ्याच्या लग्नाची हळद कालवणं हे कोणत्याही बाईसाठी खूपच दुःखाची गोष्ट असते. हळद कालवत असताना जानकीला तिच्या आणि ऋषिकेशच्या लग्नातले सर्व प्रसंग आठवायला लागतात आणि ते प्रसंग आठवून जानकी ही कुठून तरी मनाच्या एका बाजूच्या कोपऱ्याने जरा हळवी होते. त्याबरोबर ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी हे बघ, ही वेळ रडत बसण्याची नाही तर लढण्याची आहे. आपल्याला काहीही झालं तरी तुझ्या आईला शोधून काढायचं आहे का नाही. मग आता रडू नकोस, आपण दोघंजणं नाटक करतो, हे सगळं खोटं आहे अगं. तू फार विचार केलास ना तर तुला ह्या गोष्टींचा त्रास होईल, पण तू फार विचार करूच नको. त्यावर जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे का मी माझ्या हातामध्ये काय करते. अहो मी माझ्या नवऱ्याची हळद कालवते. या घरात ज्या दिवशी लग्न करून आले, जेव्हा तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात मी घातलं ना, अगदी त्या दिवसापासून ठरवलं की आता बास, आता संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर घालवायचं, तुमच्यासोबतच जगायचं. आणि आज बघा ना, आयुष्याने आणून आपल्यालाच कोणत्या वळणावरती थांबवलं आहे की मलाच आज तुमच्या लग्नाची हळद कालवावी लागते. नाही हो ऋषिकेश, नाही सहन होतं आहे मला हे सगळं. त्याबरोबर मग मात्र ऋषिकेश म्हणायला लागतो की हो जानकी, अगं मला कळतं आहे सगळं, पण हे सगळं नाटक आहे, सगळं खोटंच आहे की. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश अहो खोटं आहे हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण तरीही हे सगळे रिच्युअल्स तर मला खरेखुरेच करावे लागत आहेत ना. बघा ना, तुम्हाला नाही कळत आहे, नाही कळतच आहे नाही आहे. एका बायकोच्या मनाची घालमेल, तिच्या मनाची होणारी काहूर, त्रास. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, मला सगळं कळतं आहे गं, कळतं आहे मला तुला खूप त्रास होतो या सर्व गोष्टींचा, पण खरंच सांगतो माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे. तुझ्या आईला जर वाचवायचं आहे ना तर मला हे सर्व काही करणं आहे आणि म्हणूनच मी सुद्धा हे सर्व काही करतो आहे. तू काळजी करू नकोस.
आपण जे काही करतोय ते खोटं आहे हे माहिती आहे ना तुला, मग तू विचार करू नकोस. सर्व आपल्याला हवं तसं आपल्याला हवं तेच घडेल. तू शांत राहा बरं. जानकी म्हणत असते की मी नाही बघू शकत ऋषिकेश तुम्हाला त्या ऐश्वर्याबरोबर, खरंच नाही बघू शकत. मला काय वाटतंय ते तुम्हाला नाही कळू शकत ऋषिकेश, मला खूप कसं तरी वाटतंय. आणि आता जानकी ही जवळपास आता रडायला लागलेली असते. त्यानंतर आपण पाहतो की ऋषिकेश आणि ऐश्वर्याची हळद असते. हळदीसाठी ऋषिकेश तयार झालेला असतो. तर आता तो त्याच्या गालावरची हळद अलगद जानकीच्या गालावर लावतो. त्याबरोबर आता जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश हे काय करताय? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, माझ्या न होणाऱ्या लग्नाची हळद माझ्या बायकोला लावतोय. त्याबरोबर आता मात्र जानकी ऋषिकेशकडे बघून हसते. इतक्यात तिला तो मास्क घातलेला माणूस दिसतो. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा त्याचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या मागोमाग घराबाहेर पळतो. आता आई म्हणत असते, अगं हळदीच्या अंगाने असं बाहेर जाणं अशुभ असतं जानकी. त्याबरोबर जानकीसुद्धा ऋषिकेशच्या मागे घराबाहेर पडते, जोरजोरात धावत येत असते. इतक्यात समोरून एक मोठाच्या मोठा ट्रक येतो आणि ऋषिकेशला उडवतो. त्याबरोबर जानकी हे सगळं बघते आणि जोरात ओरडते, ऋषिकेश. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.